नमस्कार. मी मच्छिंद्र गोरे. आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण इथं जे शास्त्र आहे ते शास्त्र इथं आपण समजून घेतोय. गर्भपाताविषयी आपण बोलतोय. एखादा स्त्रीचा नैसर्गिकरित्या जर गर्भपात झाला तर मग ते पाप लागेल का? हा एक प्रकारचा रोग आहे, त्यावर उपचार करायला पाहिजे. एका स्त्रीचा 5-7 वेळा गर्भपात झाला. एका सत्पुरुषाने तिच्या कुटुंबियांना सांगितले की तिच्या गर्भाशयामध्ये अत्यंत उष्णता निर्माण झाली, त्यामुळे गर्भपात होतात. त्यामुळे या रोगावर पुढीलप्रमाणे उपाय करावा. म्हणजे ऑटोमॅटिक जर होत असेल त्याला पाप लागत नाही, तर ते पुरुषांना सांगितले की त्या सत्पुरुषाने त्याला उपाय करावा. गर्भपात जर होत असेल, ज्या स्त्रीला गर्भधारणा होईल त्या तिला पुढील विधीनुसार गाईचे दूध पाजा. तिला पुढील विधी सांगण्या गाईचे दूध पाजा. एका भांड्याच्या तोंडावर दूध गाळायचा कपडा बांधा. एका भांड्याच्या तोंडावर दूध गाळायचा कपडा बांधा. त्या कपड्यात दळलेली साखर टाकून त्यावर गाईचं दूध काढा. त्यामुळे ती साखर दुधात मिसळून भांड्यामध्ये जाईल. हे धारोष्ण दूध त्या स्त्रीला ताबडतोब सकाळी उपाशी पोटी असतानाच पाजावं. हा कार्यक्रम नित्यनेमाने एका महिनाभर करावा. यानुसार 1 महिनाभर हा कार्यक्रम त्या स्त्रीने नियमितपणे पार पाडला. त्यामुळे त्या स्त्रीचा गर्भपात न होता तिला संतती प्राप्ती होईल. ती मुलं आजही जिवंत आहेत. त्या सत्पुरुषांनी सांगितलं ते जिवंत आहे. गर्भपाताच्या रोगावर आयुर्वेदाप्रमाणे अनेक प्रकारचे औषध सांगितले. निशांत वैद्य कोणती औषधी घ्यायला पाहिजे. जय हरी.